हॅलो गायज, तर तुम्ही म्हणत आचीला हा मेहंदी का काढायला लागलाय? तर आम्ही उद्या जाणार होतो लग्नाला. मी काढलेली मेहंदी पुसून बघा किती छान मेहंदी काढायला लागलाय. ही मेहंदी बघून तुमच्या डोळ्यातून पाणी नक्की झालं असेल. तर गायज, लग्न खूप लांबच्या गावी होतं, त्यामुळे सकाळ सकाळी लवकर उठून घरातली सगळी कामे पटपट आवरून घेतली. तसं तर मला मेकअप करायला खूप आवडतो, पण आमच्या शिवमुळे कुठं काय करायला मिळतंय. दिवसभर त्याच्या मागेच पळण्यात जातो. पण माझी खूप इच्छा होती या लग्नाला मेकअप करूनच जायचं. माझ्याकडे मेकअपचं साहित्य खूप आहे, पण त्याचा कधी काही उपयोगच होत नाही. म्हणलं आज तरी त्याचा उपयोग करून घ्यावा. तर गाईज, एक वेळ पाण्यात बसलेली म्हैस लवकर उठेल, पण बाईचं आवरून कधीच होणार नाही. आम्हा बायकांना कुठं बाहेर जायचं म्हणलं तर आवरण्यात सगळा दिवस जातो. तसं काय नाही बरं का, तुम्ही पण लगेच सिरियस होऊ नका. एकदा जर आम्हा बायकांच्या मनात आलं तर आम्ही इकडचं जग उचलून तिकडं ठेवू शकतो. फक्त आम्हा बायकांच्या मनात आलं पाहिजे. तर गाईज, हा झाला चेष्टेचा विषय. आधीच माझा आवरायला खूप उशीर झालाय. पटापटा शिवचं आवरून घेतलं. शिवच्या बाबांचं बघा, इकडे तिकडे हेअर ड्रायर फिरवला, आवरून पण झालं आणि शूज घालून गाडीवर जाऊन बसले. तर चला गाईज, फायनली आम्ही निघालो लग्नाला. वाटेत शिवच्या बाबांनी मला गजरा घेऊन दिला. एवढ्या प्रवासानंतर पोचलो बाबा लग्नात एकदाशी. गेल्या गेल्या एंट्रीला बघा कसली ही गटोळी दिलेत. आम्हाला वाटलं ह्यात सोनं बिनं आहे का काय. आधीच सोन्याचा दर गगनाला भिडला आहे. हे बघा, शिवचे बाबा सारखी ती गटोळी दाखवून कशी चेष्टा करत होते आणि आता शिव पण तसाच करायला लागलाय. नंतर नवऱ्या मुलाची एंट्री झाली. लग्न म्हणलं तर किती आनंदाचं वातावरण असतं ना मंडळी. सगळे किती खुश असतात, पण एकीकडे दुःख सुद्धा असतं. दुःख म्हणजे एवढ्या लाडानं वाढवलेली मुलगी एका क्षणात परक्याची होऊन जाते. नंतर आम्ही गेलो जेवायला. जेवण पण खूप छान होतं बरं का. तर गायज, फायनली आम्ही निघालो घरी. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.